ठाकरे हेच क्रमांक एकचे राजकीय विरोधक हेच मनावर बिंबवण्याचा प्रयत्न नेत्यांच्या भाषणांमधून दिसून आला. कारण कफन चोर एवढा कठोर शब्द जाहीररित्या वापरणं हे फडणवीसांनी काल केलं. आताही तुम्ही किंवा मी किंवा आणखी कोणी मनसेचा ठाकरेंचा कोणाचाही नेता ठामपणे सांगू शकत नाही की होय ठाकरे बंधू एकत्र येतील. की वॉर्डा वॉर्डात प्रभागात तुम्हाला वर्सोवा पॅटर्न पाहिजे काय, हारून खान पाहिजे काय, असं एक प्रकारे ज्या पद्धतीनं लोकसभेत नंतर विधानसभेला केलं गेलेलं त्याच प्रकारचं मतांच्या ध्रुवीकरणाचं ओट जिहाद मॉडेल सुद्धा भारतीय जनता पार्टी महापालिकांमध्ये सुद्धा वापरेल. या महापालिकेच्या निवडणुकीकडे भविष्यात राज्याच्या राजकारणाला दिशा देणारी निवडणूक म्हणून सुद्धा पाहावं लागेल. की भारतीय जनता पार्टीचा जो आवेश काल दिसला, जो दृढनिश्चय दिसला, त्यातून देवेंद्र फडणवीस जागा वाटप करताना फार ममताळू भूमिकेत असतील असं वाटत नाही. जेव्हा ते ठाकरे बोलत होते तेव्हा राज ठाकरे हे त्यांना अभिप्रेत नसावं मनात तरी आणि मेंदूतही हे स्पष्ट दिसत होतं. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा महायुतीचा प्रयत्न कुठंतरी मनसेला आपल्याकडे वळवता येतं का, मग ठाकरेंना म्हणजे उद्धव ठाकरेंना एवढा बदनाम करा, कफनचोर म्हणा, टोकाची टीका करा, मुसलमानांचं लांगुल चलन करणारे म्हणा, की त्यातून मनसेला असं वाटावं किंवा मनसेला निमित्त मिळावं की नको रे बाबा आमचं एकाकी लढणं चांगलं. राज ठाकरेंनी एकटं लढणं म्हणजे मराठी मतांमध्ये विभागणी. नमस्कार, द पॉलिटिक्समध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. काल मुंबईमध्ये भाजपचा विजय संकल्प मेळावा झालाय आणि त्याच दरम्यान 31 जानेवारी 2026 पर्यंत निवडणुका घ्या, असं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या असं सुप्रीम कोर्टाचं ऑर्डर आहे. या सगळ्याच्या दृष्टिकोनातून येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून आणि आत्ता जे सगळं काही राजकारण ढवळून निघतंय मुंबईमध्ये त्या संदर्भात बोलण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत तुळशीदास भोयटे सर, नवाकाळचे सल्लागार संपादक आणि मुक्तपीठचे संपादक तुळशीदास भोयटे सर. सर, माझा पहिला प्रश्न असा आहे की नेमकं काल या विजय संकल्प मेळाव्याकडे तुम्ही याच्या आकलन तुम्ही कसं करता आणि त्याचसोबतच मुंबई महानगरपालिकेचा जो आपण नेहमी आतापर्यंत म्हणत होतो की लोकसभेचा पहिला अंक झाला, विधानसभेचा दुसरा अंक झाला आणि आता तिसरा अंक आहे, या तिसरा अंक मुंबई महानगरपालिकेचा उघडण्याच्या आधीची पडघम सुरू झाली आहे असं तुम्हाला वाटतंय का? नक्कीच तसं म्हणता येईल. त्याचं कारण असं खरं तर म्हणजे आता राज्यभरातल्या निवडणुका आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि पहिल्यांदाच असं घडतं की निवडणूक आयोगाच्या नाही तर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर या निवडणुका होत आहेत. आणि पहा ना, यातला योगायोग कसा आहे की भारतीय जनता पार्टीनं आपला विजय संकल्प मेळावा ठेवला आणि त्याच दिवशी निकाल आलेला कालच मंगळवारी एकाच दिवशी या दोन घटना. त्यातून भाजपाचा विजय संकल्प मेळाव्यात झालेली भाषणं, तिकडची एकंदरीत राजकीय नेत्यांची, त्यांच्या भाजपा नेत्यांची देहबोली, त्यांचा आवेश, समोर जे होते भारतीय जनता पार्टीचे स्थानिक नेते, कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी या सर्वांचा उत्साह जर पाहिला तर सहजच लक्षात येत होतं की सत्ताधारी पक्ष पूर्ण तयारीनं जेव्हा अशा निवडणुकांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तयारीला लागत असतो, पुढे जात असतो, तेव्हा ज्यांना ज्यांना लोकशाहीतील संसद जर पोस्ट ग्रॅज्युएशन असेल, विधानसभा ग्रॅज्युएशन असेल, तर एक प्रकारे या मुंबई महापालिकेच्या प्राथमिक किंवा माध्यमिक शाळेत जाण्यासाठीचा त्यांचा उत्साह एक प्रकारचा दिसत होता. आणि त्यातही भारतीय जनता पार्टीची या आगामी निवडणुकांसाठीची रणनीती ही केवळ नेत्यांच्या भाषणातून अभिव्यक्त झाली का, तर नाही. राजकीय नेत्यांची भाषणं चांगलीच होती, त्यातल्या मुद्द्यावर आपण बोलूच. मात्र पहिलं तर या विजय संकल्प मेळाव्यासाठी भारतीय जनता पार्टीनं जी जागा निवडली ती होती दक्षिण मुंबईतील वरळीचा डोम. हा तोच डोम जिथं तुम्हाला आठवत असेल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे एका मंचावर आले. म्हणजे मनसेच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच तो चमत्कार घडलेला. अर्थात ती राजकीय युती होती का, तर नाही, अजून राजकीय युती व्हायची आहे. मात्र ती भाषिक युती, मराठीत्वाच्या मुद्द्यावरची युती, जिथं मराठी शक्ती प्रदर्शन या दोन्ही ठाकरे बंधूंनी केलेलं, तेव्हापासून माध्यमांमध्ये
जो आधीपासूनच चर्चा सुरू होती ठाकरे युतीची, त्याला आणखीनच एकदमच त्याला मोठ्या लाटा उसळू लागल्या चर्चेच्या. त्याच जागी, त्याच वरळी डोम मध्ये भारतीय जनता पार्टीनं विजय संकल्प मेळावा घेतला. आणि तिकडे महत्वाचं काय, अमित साटमांचं बोलणं तुम्ही आठवलं तर अमित साटम बोललेत मराठीत्वाचं एक प्रकारे त्यांनी विजयगान गायलं, तिथं गौरवगान गायलं. आणि त्याच वेळी मध्येच भाषा संवाद का माध्यम होती है, भाषा संघर्ष का माध्यम नहीं होती, असं बजावत त्यांनी अमराठी भाषिक मतदार, म्हणजे जसं शिवसेनेच्या बाबतीत आपण म्हणतो, मनसेच्या बाबतीत बोलतो की कोर मतदार त्यांचा मराठी आहे, तसं भारतीय जनता पार्टीच्या बाबतीत मराठी मतदार जरी असले त्यांच्यासोबत, तरी सुद्धा त्यांचा कोर उत्तर भारतीय, गुजराती, काही बाबतीत काही प्रमाणात दक्षिण भारतीय असं सर्व आहे. अमराठी पण आहे, अमराठी जास्त आहे. त्यामुळे त्या कोरला मराठीत्वाच्या स्थानी, विजयस्थानी मेळावा घेताना मराठी माणसांना, मराठी भाषेला, मराठी संस्कृतीला, मराठी कला आविष्कारातून चुचकारताना कुठेही अमराठी मतदार दुखावला जाऊ नये, दुरावू नये याची सुद्धा काळजी भाजपानं आपल्या नियोजनात घेतल्याचं दिसलं. मात्र तेवढंच होतं का, हे मराठीत्वाचं झालं. आम्ही सुद्धा आहोत मराठीच्या मुद्द्यावर, आम्ही सुद्धा मराठी माणसांचे आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न त्यातून. परंतु विरोध कोणाला आहे, लढायचे कुणाशी, कुठचाही किंतु परंतु मनात न आणता भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी कामाला लागावं. त्यासाठी ठाकरे हेच क्रमांक 1चे राजकीय विरोधक, हेच मनावर बिंबवण्याचा प्रयत्न नेत्यांच्या भाषणांमधून दिसून आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे एकनाथ शिंदेसाठी ठाकरेंना चुचकारतात आहे की काय, अशी मध्यंतरी चर्चा रंगलेली. तसं विश्लेषणही केलं गेलं, करावं लागलं, कारण घटनाक्रम तसा दिसत होता. परंतु विजय संकल्प मेळाव्याच्या भाषणात देवेंद्र फडणवीसांनी थेट कफन चोर असा उल्लेख करणं, त्यातून कोरोना काळात उद्धव ठाकरेंची जी प्रतिमा तयार झाली, बेस्ट मुख्यमंत्री, अगदी भावासारखी, मोठ्या भावासारखी, कुटुंब प्रमुखाची प्रतिमा, त्याचा जो फायदा त्यांना मिळताना दिसतो, त्याला संपूर्णपणे उद्ध्वस्त करायचं भारतीय जनता पार्टीची रणनीती आहे का, तसं असावं असे संकेत स्पष्टपणे दिसले. कारण कफन चोर एवढा कठोर शब्द जाहीररित्या वापरणं हे फडणवीसांनी काल केलं. तेवढंच नाही, हे झालं भ्रष्टाचाराचे आरोप करत ठाकरे ब्रँडला पतपेढीच्या निवडणुकांची आठवण करून देत कसा त्यांचा बँड वाजला ते सांगणं, ठाकरे ब्रँड एकच बाळासाहेब ठाकरेंचा हे बजावणं. तसंच पुढच्या टप्प्यात पुढे जात एकीकडे हे फडणवीस करत होते, त्यांनी विकासाचा अजेंडाही मांडला, वेगवेगळ्या विकास प्रकल्पांचा दाखला देत ते त्यावर बोलले. कसं भारतीय जनता पार्टीनं, कसं मोदींच्या कार्यकाळातच हे सर्व शक्य झालं यावर ते बोलले. आणि त्याच वेळी कोस्टल रोड किंवा काही प्रमाणात इतर काही प्रकल्प यांचं श्रेय चुकूनही ठाकरेंना मिळू नये यासाठी ते थेट काँग्रेस काळात गेले. आणि 30-30 वर्षापूर्वी काँग्रेसच्या काळात या प्रकल्पांचा विचार झाला, मी नाही सांगत की माझ्या डोक्यातून आलं असं म्हणत लोकांना प्रश्न पडला असेल एवढे उदार कसे झाले. मात्र त्यांच्या कार्यकाळात काही झालं नाही, मोदींच्या कार्यकाळात कशा परवानग्या मिळाल्या, कसं आम्ही करून दाखवलं हे सांगत ठाकरेंना, ज्यांच्या महापालिकेतील सत्ता काळात महापालिकेच्या निधीतून कोस्टल रोडचं काम झालं, त्यांना पूर्णपणे श्रेयापासून वेगळं पाडत फडणवीसांनी विकास म्हणजे भाजपा हे समीकरण सुद्धा डोक्यात, मुंबईकरांच्या डोक्यात बिंबवण्याचा प्रयत्न केला. शेवटचा मुद्दा यातला तो म्हणजे खरा अजेंडा, तो म्हणजे हिंदू मुसलमान ध्रुवीकरण, जे विधानसभेला दिसलं. लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यात सुरुवात झालेली, विधानसभेला प्रभावीरित्या राबवलं गेलं. त्यासाठी मालेगाव पॅटर्न तिकडे वापरलेला, ओट जिहाद हा शब्द प्रचलित केला गेलेला. विजय संकल्प मेळाव्यात ओट जिहाद शब्द नव्हता, मात्र वर्सोवा पॅटर्न ची आठवण करून देत वर्सोवा मतदारसंघात विधानसभेला ज्या पद्धतीनं शिवसेनेनं, ठाकरेंच्या शिवसेनेनं हारून खान यांना उमेदवारी दिली, ते आमदार आहेत आता, त्यांचा विजय झाला त्याची आठवण करून देत, पहा हिंदूंना कोण पाहिजे होतं आणि झालं कोण, अशा प्रकारचं स्पष्ट न बोलता भूमिका मांडत
अमित साटम यांनी आक्रमकता पुढच्या टप्प्यावर नेत मुंबईतल्या रस्त्यांवर मोहम्मद अली रोड, तुम्ही मुंबईत आला असेल, पाहिलं असेल मोहम्मद अली रोड, काय ओळख आहे सांगायला नको, मुस्लिम वस्ती आहे, मुंबईकरच आहेत. मात्र ते सांगणं यातून हिंदू मनांना कुठंतरी वेगळ्या पद्धतीनं ठिणगी टाकण्याचं काम. आणि त्याचबरोबर आणखी एक मुद्दा की वॉर्डात प्रभागात तुम्हाला वर्सोवा पॅटर्न पाहिजे काय, हारून खान पाहिजे काय, असं एक प्रकारे ज्या पद्धतीनं लोकसभेत नंतर विधानसभेला केलं गेलेलं त्याच प्रकारचं मतांच्या ध्रुवीकरणाचं ओट जिहाद मॉडेल सुद्धा भारतीय जनता पार्टी महापालिकांमध्ये सुद्धा वापरेल, याची चुणूक कालच्या त्यांच्या भाषणातून मिळाली. सर, तुम्ही जे आकलन केलं त्यातून मला काही प्रश्न पडले. त्या एक एक प्रश्नाकडे आपण येऊ, पण त्याआधी आजच सकाळी मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकला, त्याच्यानंतर तिथं राज ठाकरे गेले, या सगळ्या गोष्टी डेव्हलपिंग स्टोरी आहेत. तर या सगळ्यानंतर आणि कालची जी काय भाषणं आहेत ती बघितल्यानंतर हिंदुत्व अधिक विकास आणि एकंदरीत ठाकरे ब्रँड हे दोघंही मुंबई महानगरपालिकेमध्ये एकमेकांच्या समोर उभे टाकलेले आपल्याला दिसत आहेत का? तो एक भाग, किंवा भावनिक मुद्दे आणि विकास आणि हिंदुत्व या दोन्हीच एकमेकांच्या समोर अल्टरनेटिव्ह नॅरेटिव्ह हे उभं राहताना तुम्हाला दिसतंय का? प्रथमे स्पष्ट सांगायचं तर विचार, विखार आणि विकास अशी मला कालच्या एकंदरीत भाजपाच्या रणनीतीचं वैशिष्ट्य वाटलं. विचार होते तिकडे हिंदुत्वाचे कडवटपणे मांडले बाळासाहेब ठाकरे हेच ब्रँड करत आक्रमक हिंदुत्वाची, कडवट हिंदुत्वाची आठवण करून दिली. उद्धव ठाकरेंच्या बाबतीत खूपच कडवट टीका झाली, जणू काही त्यांनी हिंदुत्व सोडलंच आणि त्यांनी कशा पद्धतीनं मुसलमानांचं लांगुल चालन करतात अशा प्रकारची भूमिका मांडली गेली. विजयी रॅलीमध्ये खासदारांच्या कोणते घोषणा, कोणते झेंडे वगैरे वगैरे, खरं तर त्याला तसं काही कोणी सबळ सिद्ध करू शकलं नव्हतं आजपर्यंत. पण तरी सुद्धा भारतीय जनता पार्टी ज्या आक्रमकतेनं आणि ठासून सांगते त्यातून तशा प्रकारची मनोभूमिका तयार केली जात असते. त्याचा भारतीय जनता पार्टीला मोठ्या प्रमाणावर फायदा होतो, हे आपण विधानसभेला अनुभवलेलं आहे. इथं फक्त फरक काय आहे की तिकडे लाडकी बहीण होती, सध्या तशी काही नाही. लाडकी बहीणचं वाढवतील का त्याबद्दल अजून सुस्पष्टता नाहीये. मात्र इकडे विकासाचं, कोस्टल रोड, मेट्रो, कारण मेट्रोचं जे मेट्रो 3 आहे जे आरे कॉलनी पासून सिप्स कडून सुरू झालं, बीकेसीला पोहोचलं, बीकेसीहून वरळीला, वरळीतून ते कुलाब्याला पोहोचणार आहे. बहुतेक सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये उद्घाटन होईल. म्हणजे निवडणुकीच्या 2-3 महिन्याआधी एक आणखी नवा प्रकल्प मुंबईकरांच्या प्रवासाची सोय करणारा असणार आहे. कोस्टल रोड झालेलाच आहे, पुढच्या टप्प्याचं काम सुरू आहे. मात्र आपल्याकडेच श्रेय घेत विकास आणि मगाशी म्हणाल तसा विखार तो आहेच तिकडे. ओट जिहादच्या माध्यमातून तो सुद्धा मनामनात मोहम्मद अली रोडचा उल्लेख करत बिंबवण्याचा प्रयत्न. त्यातून लक्षात काय येत आहे की आपली स्पर्धा जी असणार आहे सत्तेसाठीची, महापालिकेवर ताबा मिळवण्याची, ती ठाकरेंशी असणार, हे भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वानं नक्की केलेलं आहे. त्यातून मग कशा पद्धतीनं ठाकरे ब्रँडला डॅमेज करता येईल. आणि मग आपण समोर पाहिलं तर काय दिसतंय, आदित्य ठाकरे फिरतात आहे, उद्धव ठाकरेंच्या बैठकांचं सत्र सुरू आहे. परंतु मुंबईभर आदित्य ठाकरे सोडून ठाकरेंच्या शिवसेनेचं कोणी दिसतंय का? राज ठाकरेंच्या मनसेचं कोणी दिसतंय का? काँग्रेसचं कोणी दिसतंय का? सर, माझा तोच मुद्दा होता की हो, अमित शहा मुंबईत येतात, गणपतीमध्ये लालबागच्या राजाचं दर्शन कुटुंबासह घेतात. त्याच्यानंतर अमित शहा वेगवेगळ्या कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या घरी गणपतीचं दर्शन घेतात. त्याच्यानंतर एक हे सगळं दिसतंय. एकीकडं मुख्यमंत्री वेगवेगळ्या लोकांच्या, वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांच्या घरी जाताना दिसत आहेत, त्याचे व्हिडिओज आपल्या समोर येत आहेत. हे सगळं त्यांचा सटल का असेना उत्सवाच्या काळात संपर्क म्हणून जो म्हणायला पाहिजे तो एकीकडे घडताना दिसतोय. पण तसं शिवसेना असेल, म्हणजे शिवसेना म्हणून जर बघायला गेलं तर शिंदे त्यांच्या त्यांच्या केडरला सोबत फिरताना, त्यांच्या घरी जाताना दिसत आहेत. पण उद्धव ठाकरेंकडून तसं फक्त आदित्य ठाकरे वगळता आणखी कोण दिसत नाहीये. काँग्रेस तर इथं कुठं आहे हे शोधावं लागतंय. आणि तिसरी गोष्ट म्हणजे या सगळ्यात राज ठाकरेंची पण एक भूमिका नेहमी ते मांडत असतात, पण त्यांची ऍक्टिव्हनेस, त्यांच्या केडरची ऍक्टिव्हनेस याच्याबद्दल पण चर्चा आहे. 2-3 मेळावे झाले पण ते पूर्ण बंदिस्त झाले, तिथं शूटिंग कोणाचं झालं नाही. ह्या सगळ्याकडे बघताना आज नेमकं मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून कोण जास्त ऍक्टिव्ह आहे आणि कोण पुढं आहे, एक त्यांची लाईन पुढं आहे, याचं तुम्ही विश्लेषण नेमकं कसं कराल?
प्रथमेश, मी नेहमी गेली काही वर्ष एक मुद्दा मांडत असतो की भाजपा विरोधकांना अद्याप 2014 पासून भारतीय जनता पार्टीनं निवडणुकीचं तंत्र आणि मंत्र बदललाय, रणनीती बदलून टाकली आहे, ते का लक्षात येत नाही. 5 वर्ष तुम्ही टीका करू शकता की इलेक्शन सेंट्रिक, निवडणूक केंद्रित पार्टी आहे, मात्र शेवटी लोकशाही आहे. निवडणुका जिंकण्यावरूनच किंवा पराभवावरूनच आपण त्यांचं मूल्यमापन करतो. उगाच काही अवान्यात अर्थ नसतो ना. ज्यांना विजय मिळतो ते प्रभावी आणि ज्यांचा पराजय होतो त्यांना लोकांनी लाथाडलं, इतकं स्पष्ट मानलं जातं. बाकी त्यातलं ईव्हीएम, मतदान प्रक्रियेतील त्रुटी, मतदानातील गैरप्रकार, हे सर्व बाजूला ठेवून फक्त निकालाच्या संदर्भात हे आपण आता बोलूया. मग त्यासाठी काय केलं गेलं पाहिजे? भारतीय जनता पार्टीचे दोष दाखवतानाच तुम्ही स्वतः काय करता आहात लक्षात ठेवा. तिथं विचार मांडले जातात, आमचे मराठीत्वाचे विचार, आमचे सेक्युलर विचार काँग्रेस ठासून सांगते, शरद पवारांची पार्टी ठासून सांगते. मात्र त्याच्या पुढे जात विकासाचा तुमचा अजेंडा, तिथं पुन्हा आदित्य ठाकरे त्यांच्या एच्या पलीकडे बी सुद्धा नसतो. आदित्य ठाकरे आणि आदित्य ठाकरेच मुंबईत फिरत काही प्रेझेंटेशन करताना दिसतात आपल्याला. बाकी कोण? आंदोलनं आता घेतली जाऊ लागलीत. नाशिकमध्ये परवा झालं शिवसेना मनसेचे एकत्रित नागरी समस्यांवर. संभाजीनगरात अंबादास दानवेचं मी पाहिलं, तिकडे पाण्याच्या प्रश्नावर सुरू आहे. ठाण्यामध्ये मनसेनं काल ट्रॅफिक मार्च काढलेला अविनाश जाधवांनी, तो लक्षात आला. मुंबईत काही ठिकाणी ठाकरेंची शिवसेना थोडीफार आंदोलन. परंतु एक लक्षात घ्या, वातावरण निर्मिती करणं म्हणजे निवडणूक जिंकणं असं आता राहिलेलं नाही. मी जेव्हा पोस्ट 2014 म्हणतो, खरं तर प्रथमेश, तुम्ही निवडणूक तंत्राचा अभ्यास करता, तुम्हाला स्वतः या संपूर्ण व्यवस्थापनाची अगदी फील्ड पासून पार्लमेंट पर्यंतची माहिती आहे. त्यातून की 2009 पासून त्यांनी पराभवानंतर तयारी सुरू केली. मोदींची थिंक टँक ऍक्टिव्ह झाली, संपूर्ण अभ्यास केला गेला, देशातील सर्व मतदारसंघांचा मूड समजून घेतला गेला. अगदी वेगवेगळ्या टीमच्या माध्यमातून सातत्यपूर्ण प्रक्रिया असते ती. कदाचित आपल्याला माहिती नसतं, आपल्याशी बोलणारा पत्रकार किंवा आपल्याशी बोलणारा एखादा सरकारी अधिकारी किंवा तसा भासणारा व्यक्ती हा प्रत्यक्षात भारतीय जनता पार्टीसाठी इंटरनल सर्वेक्षण करणारे हेही माहित नसतं. किंवा लोकलच्या डब्यात, बसमध्ये किंवा चहाच्या ठेल्यावर भेटणारी माणसं अपरिचित जेव्हा बोलतात तेव्हा ते आपलंच काहीतरी हे करतात का कळत नसतं. सोशल मीडियातून बिहेव्हिअरल पॅटर्न लक्षात घेण्याचे प्रकार, त्यात तर खूपच पुढे आहेत भारतीय जनता पार्टीवाले. या सर्व प्रकारांमध्ये, रणनीतीमध्ये लोकांमधलं संघटन, लक्षात ठेवा, 2024 विधानसभेच्या वादग्रस्त असं विरोधक सांगत असलेल्या अभूतपूर्व विजयानंतर सुद्धा भारतीय जनता पार्टीनं त्यांच्या विधानसभा मतदारसंघाचं युनिट म्हणजे मंडल, पूर्वी त्या मंडलवर एक मंडल अध्यक्ष असायचा. विधानसभेच्या निकालानंतर मी पाहिलं त्यांनी मंडलचे भाग केले, तिकडे वेगवेगळे 2-3 अध्यक्ष केले. म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्या पदाधिकाऱ्यांनी पोहोचवावा हा प्रयत्न. किंवा आणखी सखोल तुम्ही विचार कराल तर कदाचित 2027ला जर मतदारसंघांची पुनर्रचना झाली तर त्याची आधीच बांधणी झालेली असेल त्यांची. हा किती पुढचा प्रयोग आहे. याच वेळी मी जेव्हा ठाकरेंच्या शिवसेनेकडे बघतो, जी खरं तर पन्ना प्रमुख त्यांनी गटप्रमुखातून घेतलं शिवसेनेच्या, मात्र तिकडे त्या पलीकडे आता आपण गेलं पाहिजे तशा प्रकारच्या हालचाली भारतीय जनता पार्टीशी तुलना करता मला दिसत नाहीत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस काय बोलावं. काँग्रेसचं तुम्हाला ठाऊक असेल, हर्षवर्धन सपकाळ खूप चांगला माणूस, चारित्र्यवान, गांधीवादी, साधे राहणारे. मात्र या संकट काळात काँग्रेसला बाहेर काढण्यासाठी ज्या पद्धतीचं सर्वसमावेशक सर्वच काँग्रेस नेत्यांना बरोबर घेऊन राजकारण झालं पाहिजे ते दिसतंय का? अहो, काँग्रेसची एक जम्बो यादी आली, त्यात मला गमतीदार काही गोष्टी वाचायला मिळाल्या, ऐकायला मिळाल्या की राष्ट्रवादी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत असलेली काही माणसं इकडे त्यांच्या कार्यकारिणीत पदांवर. हे सर्व का सांगतोय मी? नकारात्मक नाही बोलत भाजपा विरोधकांबद्दल, मात्र जे नाही ते नाही. तिथं तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या संपूर्ण बळासमोर कमी पडत नाही का याचा विचार त्यांनी केला पाहिजे. आणि तिकडे तुम्ही जो प्रश्नात तुमच्या खोच आहे तो मुद्दा तिकडे खूप प्रभावी वाटतो.
की कशा पद्धतीने निवडणुकांना सामोरं जाणार. जर तुमची अशा पद्धतीची तयारी नसेल तर विचार कितीही असो, विखार दोन्ही बाजूनी पेरला जाईल. त्यातही भारतीय जनता पार्टीच्या ध्रुवीकरणाला कसं तोंड देणार जर तुमच्याकडे फील्डवर त्या पद्धतीची यंत्रणा नसेल. आणि सर्वात महत्वाचं, 2017 गुजरातचा मी अनुभव सांगतो दरवेळी, की राहुल गांधींनी टेम्पल रन वगैरे वगैरे अनेक करत वातावरण निर्मिती केली. पंतप्रधान 2014ला झालेल्या मोदींच्या गृहराज्यात गुजरातमध्ये अटीतटीची लढाई, कदाचित काँग्रेस येते की काय असं एक वातावरण निर्मिती दिसत होती. प्रत्यक्षात निकाल लागला तेव्हा काँग्रेसला फायदा झालेला होता, मात्र फरक होता तेवढं काही अटीतटीचं दिसलं नाही. त्याचं कारण मला गुजरातमधील स्थानिक मित्रांनी असं सांगितलं की मतदारांना मतदान केंद्रापर्यंत नेणारी यंत्रणाच नव्हती, त्या पद्धतीचं नियोजन नव्हतं. हे भारतीय जनता पार्टी आणि इतरांमधला फरक आहे. विधानसभेला ज्या पद्धतीनं घरोघरी जात मतदारांना अगदी चिथावलं म्हटलं तरी चालेल की पहा ते मुस्लिम बाहेर पडलेत, त्यांच्या मोहल्ल्यात कशा रांगा आहेत, आपल्याकडे बघा कसं सुनसान आहे वगैरे वगैरे, ज्याला निगेटिव्ह मोटिवेशन म्हणतात, तसंही करत आपल्या मतदारांना मतदानासाठी नेणं इथपर्यंत भारतीय जनता पार्टी किंवा पुढाकार घेत नाही, पुढे दिसते. आवडो न आवडो हे वास्तव आहे. विरोधक यात कुठे आहेत हा महत्वाचा मुद्दा, जो त्यांना लढताना एका बरोबरीच्या रेषेतून सुरुवात करायची असते, ते करण्यापासून वंचित ठेवतो काय आणि ती चूक त्यांचीच असते का, याच्या गंभीरतेनं विचार झालाच पाहिजे. प्रथमेश, तर विरोधक कुठे आहेत ह्याचा प्रश्न तर आपण मांडलाच, पण याच्या पलीकडे जाऊन खऱ्या अर्थानं ही सगळी मुंबईची निवडणूक, राज ठाकरेंचे ते इंटरव्ह्यू, त्याच्यानंतर एकत्र येणं इथपर्यंत आपण पाहत आलो. पण त्याच्या पलीकडे आता खऱ्या अर्थानं जेव्हा निवडणूक दिसू लागली आहे की 31 जानेवारीच्या आत निवडणूक घ्या असं सुप्रीम कोर्ट सांगतंय, तेव्हा मुंबई महानगरपालिकेचा राडा आता खूप जास्त पद्धतीनं सुरू झालाय का? त्याचं तुमचं मत काय याबद्दल? नक्कीच सुरू होईल. लक्षात ठेवा, म्हणजे राज्यातल्या 28 महापालिका एकीकडे आणि 29वी एकीकडे, स्वतंत्र कायदा असलेली महापालिका, त्यामुळे इकडे प्रभाग रचना त्या पद्धतीच्या बहुसदस्यीय नसतात. एक जवळजवळ 50-60 हजाराचा एक वॉर्ड असतो, इकडे एक प्रभाग असतो, एक नगरसेवकच निवडून येतो त्यातून. 76,000 कोटीचा यावेळेचा अर्थसंकल्प, केरळ सारख्या अनेक राज्यांपेक्षा मोठा. तसंच या भारतातली कदाचित 2 जिल्हे असलेली, म्हणजे 2 जिल्हा परिषदा होतील तशी एक महापालिका आहे. शहर जिल्हा एक, वांद्रे शिवपर्यंतचा दक्षिण मुंबई पासून आणि इकडून तिथपर्यंतचा मुलुंड आणि दहिसर पर्यंतचा वांद्रे सायन पासूनचा, म्हणजे लक्षात घ्या जवळपास 1,40,00,000 जास्त मुंबईकर नागरिक, 1 कोटीपर्यंत कदाचित मतदार जातील. एवढा मोठा पसारा असलेल्या या महापालिकेच्या निवडणुकीकडे भविष्यात राज्याच्या राजकारणाला दिशा देणारी निवडणूक म्हणून सुद्धा पाहावं लागेल. त्याचं कारण असं, आताचे 36, पुढच्या वेळी आमदार संख्या वाढली पुनर्रचनेनंतर, तर मुख्यमंत्री ठरवताना तो आकडा खूप महत्वाचा ठरेल. आता यात ज्या पद्धतीनं दोन्ही बाजूनी रंगत येऊ लागलेली आहे बघा, कोणी काही करतच नव्हतं असं नाही म्हणालोय मी. मी लोकांमधल्या प्रयत्नांबद्दल मगाशी सांगत होतो. उद्धव ठाकरे बैठका घेतात आहे जिल्हा प्रमुखांच्या, त्यांचा कौल जाणून घेतात आहे, कसं लढायचं तुम्ही सांगा वगैरे, त्यांच्या मनातलं समजून घेतात आहे. बाकीच्या ठिकाणी सुद्धा आपण विचार केला इतर महापालिकांमध्ये सुद्धा, तर आंदोलनांच्या पुढे जात पदाधिकारी नेमणुका निवडणुका जिंकण्याच्या पद्धतीनं करण्याची तयारी या पक्षांनी अजूनही पूर्ण केलेली दिसत नाही. परंतु निवडणुकांचा मूड तयार होऊ लागला नाही का? तो मूड कसा कळतो? आरोप प्रत्यारोपातून. तुम्ही लक्षपूर्वक पाहाल तर गेल्या काही महिनाभरात विशेषतः आरोप प्रत्यारोपांचा गदारोळ जास्तच वाढलाय दोन्ही बाजू. रोहित पवारांचा बघा, शिवसेनेच्या संजय राऊतांचा पहा, ते नेहमी बोलतात, मात्र आता त्यातले टोकदारपणा वाढू लागलेला आहे. आरोप होतात आहे, उत्तर दिली जातात आहे. कालच्या भारतीय जनता पार्टीनं सध्या त्या नवनाथ बन, त्यांचे तरुण प्रवक्ते आहेत पत्रकारितेतून गेलेले, त्यांना तिकडे संजय राऊतांसमोर आता कायमचं नेमलेलं दिसतंय की त्याच कामगिरी की त्यांना उत्तर द्या तुम्ही तुमच्या पद्धतीनं. या पद्धतीचा गदारोळ हा निवडणुकीची वातावरण निर्मिती करताना, वातावरण तापवण्यासाठी एकीकडे उपयोगी ठरत असताना सर्वात महत्वाचा कळीचा मुद्दा जो ठरणार आहे, तुम्ही मगाशी राज ठाकरेंचा उल्लेख केला. आताही तुम्ही किंवा मी किंवा आणखी कोणी मनसेचा, ठाकरेंचा कोणाचाही नेता ठामपणे सांगू शकत नाही की होय ठाकरे बंधू एकत्र येतीलच.
आम्ही जाहीर करू, आम्ही करणार आहोत, महाराष्ट्राची इच्छा आहे, मराठी माणसांच्या मनात आहे, हे सर्व आदर्शवादी डायलॉग आपल्याला ऐकायला मिळतात. आता या परिस्थितीमध्ये मनसे आणि शिवसेनेची युती होणार असेल तर लवकर झाली पाहिजे, तर त्यांना पुढची तयारी करता येईल. वॉर्ड ठरवून घेता येतील की 227, मुंबई पुरतं बोलू तर 227 पैकी चला बाबा तुम्हाला 100 किंवा तुम्हाला 80, आम्हाला 125 वगैरे जी काय वाटणी, तसं काही घडताना दिसतंय का? नाही. आपल्याला हेही अजून माहित नाही की मनसे युक्त मविया की शिवसेना मनसे ठाकरे युती वेगळी, मवियाचे उरलेले दोन पक्ष वेगळे, काहीच ठाऊक नाहीये ना. दुसरीकडे देवेंद्र फडणवीसांनी कालच्या आपल्या भाषणात महायुतीचा भगवा झेंडा फडकणार असं सांगून एक प्रकारे संकेत दिलेत की महायुती म्हणूनच भाजपा लढणार. बघा पुढे काय होईल, काय कारण दाखवून ऐनवेळी पण तोडलं जाऊ शकतं, त्या शक्यता वेगळ्या. मुद्दा यातला असा आहे की राजकीय वातावरण तापवण्याच्या प्रयोगानंतर जागा वाटप हेच महाआघाडीला विधानसभेला भोवलं नव्हतं का? एवढ्या लवकर कसे विसरलेत ते की 4 जूनचा महाविजय 23 नोव्हेंबरच्या महापराभवात का बदललेला? जागा वाटप वेळेवर झालं नव्हतं, योग्य उमेदवार दिली नाही अशी टीका झालेली, या पक्षाचा जोर त्या पक्षाची जागा, असं घडलेलं. आता तरी किमान नेमकं काय करायचं आपल्याला? 31 जानेवारी म्हणजे 25 जानेवारी पर्यंत जर निवडणुका आटोपायच्या असतील तर डिसेंबरमध्ये जाहीर होतील. त्याआधी इतर काही करायला नको का? महिला आरक्षण, बाकीच्या गोष्टी, मोकळ्या ओपनच्या जागा, राखीवच्या जागा, ते सर्व पाहत मोर्चे आधीच जागा वाटप करायला नको का? तशा प्रकारची तयारी अद्याप दिसत नाही. अर्थात भारतीय जनता पार्टी आणि शिंदेची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी यांचं सुद्धा अधिकृत तसं दिसत नाहीये. मात्र एक नक्की मला दिसलं त्यातून की भारतीय जनता पार्टीचा जो आवेश काल दिसला, जो दृढनिश्चय दिसला, त्यातून देवेंद्र फडणवीस जागा वाटप करताना फार ममताळू भूमिकेत असतील असं वाटत नाही. प्रसंगी एखाद्या महापालिकेत, ती मुंबईच असेल असं नाही, स्वबळावर 100% लढण्याचा प्रयोग झाला तरी आश्चर्य वाटायला नको. मात्र त्या जागा वाटपाच्या आघाडीवर अद्याप धुसरच आहे सर्व. त्यामुळे निवडणुकीचं वातावरण आता तापवलं जाईल, जास्त तापवलं जाईल. मात्र त्यासाठी बाकीची जी तयारी लागते ती अद्याप सुरू झालेली दिसत नाहीये. तर वातावरण तापवलं जातंय हे मात्र नक्की, आरोप प्रत्यारोप होत आहेत हे पण नक्की. पण ह्याच्या पलीकडे जाऊन काल देवेंद्र फडणवीसांच्या भाषणामध्ये जे काही गोष्टी दिसल्या त्यातली एक प्राकर्षानं दिसणारी म्हणजे विकासाभिमुख आम्ही सगळे आहोत हे मांडणं एकीकडं, आणि त्यातही उद्धव ठाकरेंना टार्गेट जास्त आणि राज ठाकरे ब्रँड म्हणून किंचितसं कमी त्यांना टार्गेट केलेलं तुम्हाला जाणवलं का? तुमचं याबद्दलचं विश्लेषण काय? जेव्हा जेव्हा ते ठाकरे बोलत होते तेव्हा राज ठाकरे हे त्यांना अभिप्रेत नसावं मनात तरी आणि मेंदूतही हे स्पष्ट दिसत होतं. कारण त्यांनी त्यांच्यावर काही टीका केली नाही. कफनचोर म्हणजे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, कोरोना काळ होता, स्पष्ट आहे. इतर काही आरोप, त्यात मनसेचं म्हणजे मुळात मनसेची गेली अनेक वर्ष सत्ता नाहीये, नाशिक महापालिकेत होती, त्यामुळे मनसेला तसं त्यांनी लक्ष केलं दिसलं नाही. मराठीच्या मुद्द्यावर जे बोललं गेलं ते सुद्धा असं काही स्पेसिफिक भाल्यासारखं टोकदार पुन्हा विशिष्ट व्यक्तीला टार्गेट करायचं असं नव्हतं. तुम्ही काय केलं असं जेव्हा ते विचारताना दिसले तेव्हा याआधी मुंबई महापालिकेत सत्तेत असलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेसाठीच तो प्रश्न होता, एवढं नक्की आहे. मग ते बीडीडीचा संदर्भ असेल की पहा आम्ही त्यांना 180 स्क्वेअर फूट मधून 500 मध्ये पोहोचवलं, हे सांगणं असेल. मुंबईतल्या मराठी माणसांना आम्ही मुंबई बँकेच्या माध्यमातून, प्रवीण दरेकरांच्या माध्यमातून स्वयं विकासाचा मंत्र दिला, त्यांचं कसं मोठ्या घरात तिथंच पुनर्वसन करतोय. धारावीचा मुद्दा पुन्हा उद्धव ठाकरेंचा आवडता मुद्दा, विधानसभेत फलदायी ठरलेला 10 जागा मुंबईत मिळाल्या तो मुद्दा अदानी विरोधातला. त्या धारावी पुनर्विकासाबद्दल सुद्धा पहा, ज्यांचं पात्रता होती त्यांना तिथेच, आणि पहिल्यांदा असं केलं की अपात्र असणाऱ्यांनाही आम्ही धारावी बाहेर त्यांचं पुनर्वसन केलं. हे सर्व मांडताना कुठंतरी त्यांच्या डोळ्यासमोर राज ठाकरे नाहीच, असलेच नव्हे होतेच तर ते उद्धव ठाकरेच, त्यांची शिवसेनाच, एवढं नक्की आहे. त्यामुळे अद्यापही भारतीय जनता पार्टी किंवा महायुतीनं जे तुम्ही मी बोलतो त्याच भूमिकेत त्या आहेत की ठाकरे युती झालेली नाही राजकीय.
भाषिक झाली, भावनिक झाली मधल्या काळात. घरी जाणं येणं ती भावनिक, आधीची भाषिक. राजकीय मात्र अद्याप झालेली नाही. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा, महायुतीचा प्रयत्न कुठंतरी मनसेला आपल्याकडे वळवता येतं का? मग ठाकरेंना, म्हणजे उद्धव ठाकरेंना एवढा बदनाम करा, कफनचोर म्हणा, टोकाची टीका करा, मुसलमानांचं लांगुल चालन करणारे म्हणा, की त्यातून मनसेला असं वाटावं किंवा मनसेला निमित्त मिळावं की नको रे बाबा, आमचं एकाकी लढणं चांगलं. आणि राज ठाकरेंनी एकटं लढणं म्हणजे मराठी मतांमध्ये विभागणी होणं. यात जास्त काही सांगायला नको. अजेंडा स्पष्ट दिसत होता कालच्या बोलण्यातून सुद्धा. यातले शेवटचे दोन प्रश्न सर, एक म्हणजे या सगळ्याच्या राजकीय पटलावर, बुद्धिबळाच्या या पटलावर एकनाथ शिंदेचं काय स्थान असणार आहे? कारण की त्यांच्याकडच्या नगरसेवकांची त्यांनी मीटिंग घेतली, हे एक झालं. त्याच्यानंतर त्यांनी तुमचं काही काम असेल तर डायरेक्ट माझ्याकडे या असे त्यांनी सांगितलंय. तर कालच्या देवेंद्र फडणवीसांच्या भाषणामध्ये पण एकनाथ शिंदेचीच शिवसेना असा पण उल्लेख होता. तर एकनाथ शिंदेचं या सगळ्या राजकीय पटलावर, बुद्धिबळाच्या पटलावर काय नेमकं स्थान आहे? एक लक्षात घ्या, कालच्या भाषणात फडणवीसांनी महायुतीचा भगवा झेंडा फडकेल हे सांगून सध्या तरी असे संकेत दिल्याचं मानलं जात आहे. असं वाटतंय म्हणजे की महायुती म्हणूनच लढतील. मी भारतीय जनता पार्टीच्या काही स्थानिक नेत्यांशी बोललो, त्यांनी सुद्धा सांगितलं की आम्हाला असंच सांगितलंय की आपल्याला युती म्हणून लढायचंय. मुद्दा कुठचा येणार आहे लक्षात घ्या. मुद्दा येणार आहे तो जागा वाटपाचा. शिंदे पण कमी राजकारणी नाही आहेत ना, ते हे मुरब्बी राजकीय नेते आहेत. भारतीय जनता पार्टीशी त्यांना त्या पट्ट्यात डील करावं लागलं जेवढा कठोरपणा भारतीय जनता पार्टीमध्ये मुंबईतही नसतो, पुण्यातही नसेल तेवढा, जेवढा ठाणे, कल्याण, डोंबिवली या पट्ट्यात असतो. कारण एकेकाळी तो भारतीय जनता पार्टीचा खासदार भारतीय जनता पार्टीला देणारा बालेकिल्ला होता. आनंद दिघेंनी तो त्यांच्याकडून हिरावून घेतला, शिवसेनेकडे आणला. तेव्हापासून तो शिवसेनेकडे खासदारकीचा. तिथं जास्तीत जास्त आपलाच प्रभाव कसा हे शिवसेना दाखवण्याचा प्रयत्न करते. देवेंद्र फडणवीसांचं वाघाच्या जबड्यात घालून हात मोजीन दात वगैरे वगैरे जी डायलॉग बाजी होती 2017च्या निवडणुकीतली, ती कल्याण डोंबिवलीच्या निवडणुकीतीलच. तिथं आणि मुंबईत या सर्व पट्ट्यांमध्ये एकनाथ शिंदे आणि भाजपा यांचं जागा वाटप कशा पद्धतीनं होणार हा महत्वाचा मुद्दा आहे. कदाचित भाजपा एकटं लढेल का शतप्रतिशत लढवायचं ठरून धोरण? शक्यता नाकारता येत नाही. भारतीय जनता पार्टीच्या काही नेत्यांचं मत असं सुद्धा आहे की मराठीत्वाच्या मुद्द्यावर अमराठी ध्रुवीकरण झालंय, ते वाढवता येईल. ती मतं आपल्याकडेच येतील. सत्ताधारी पक्षाकडे अमराठी मतं जातात, गुजराती मारवाडी होतीच. त्या जोडीला उत्तर भारतीय असतील, दक्षिण भारतीय असतील, ते आपल्याकडे येतील. आणि शिवसेनेकडे, ठाकरेंकडे अगदी गट्टा मराठी गेले तरी सुद्धा आपल्याला तेवढा मोठा फरक पडणार नाही, आपला फायदा होऊ शकेल. मात्र तरी सुद्धा शिंदे सोबत असले तर फायदा आहे. शिंदेना वेगळं लढवलं तर उलट ते ठाकरेंची मराठी मतं काही प्रमाणात जरी त्यांनी तोडली, आमदारांच्या मतदारसंघामध्ये जिथे शिंदेचे आमदार आहेत तिकडे जास्त प्रमाणात तोडली, तर त्याचा फायदा पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीला होऊ शकेल. जर शिंदेना वेगळं लढवलं तरी सर्व बाजूनी विचार करत भारतीय जनता पार्टी आपली रणनीती आखताना दिसते आहे. यातला मुद्दा एवढाच आहे, एकीकडे हे आपण भाजपा महायुतीचं बोलतोय, समोर काय? मगाशी सुद्धा मी तो मुद्दा बोललो तुम्हाला की मनसे लढणार की नाही, आणि मनसे एकत्र लढणार असेल तर काँग्रेस सोबत मनसे येणार का? हे एक नाही अनेक मुद्दे आहेत. या सर्वाची एकदा ठरलं ना की आणखी चांगल्या पद्धतीनं हे विश्लेषण करता येईल. कारण तोपर्यंत जर तरचे अनेक विषयात की शिंदे वेगळे लढलेत तर, राज ठाकरे वेगळे लढलेत तर, आणि राज ठाकरे वेगळे म्हणजे शिंदेसोबत वेगळे लढले तर वेगळं समीकरण आहे, महायुती सोबत जाऊन लढले तर वेगळं समीकरण आहे. मग तिथे तर वेगळं हे तयार झालेलं असेल. तसंच काँग्रेस राष्ट्रवादी वेगळं, दोन्ही ठाकरे एकत्र, भाजपा वेगळं, आणि शिंदेची शिवसेना, असं चौरंगी झालं तर काय? म्हणजे अनेक समीकरणं मांडता येतील, पण त्यासाठी स्पष्टता पाहिजे की नेमकं कोण काय करणार आहे. कालच्या ह्याच्यात बोलण्यावर जर जायचं राजकीय नेत्यात देवेंद्र फडणवीस, तरी सुद्धा त्यांच्या बोलण्यातले संकेत महायुतीचा भगवा फडकणारच, महायुतीचाच महापौर होणार, यातून शिंदे आणि ते एकत्र लढतील असे संकेत सध्या तरी आहेत. मात्र स्पष्टता नाहीये. ते सर्व स्पष्ट झाल्यानंतर आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीनं याचं अचूक तर म्हणणार नाही,
मात्र तिथपर्यंत जास्तीत जास्त जाणारं विश्लेषण करता येईल. काल शेवटचा प्रश्न कालच्या एकंदरीत सगळ्या या राजकारणाच्या म्हणजे कालच्या सगळ्या या भाषणांच्याकडे आपण बघितल्यानंतर देवेंद्र फडणवीसांच्या भाषणामध्ये ते असं म्हटले की माझी ही लिहून ठेवा, माझी ही क्लिप सांभाळून ठेवा, महायुतीचाच महापौर होईल आणि महायुतीचीच सत्ता होणार. ह्याच्यावर खूप सोशल मीडियावर बोललं जातंय एवढा कॉन्फिडन्स हा ओव्हर कॉन्फिडन्स आहे का, मग ईव्हीएम हॅक केलंय का, असे खूप विरोधकांकडून पण चर्चा केली जाते. तर हा ओव्हर कॉन्फिडन्स आहे, हा प्रॉपर कॉन्फिडन्स आहे? याबद्दल तुमचं विश्लेषण काय, नेमकं हे काय आहे की एवढा कॉन्फिडन्स काय? मला असं वाटतं त्याची कारणं त्यांनी गेल्या काही वर्षांपासून मुंबईला जे फोकस करत राजकारण केलेलं आहे. 2014 मध्ये 16-15 भारतीय जनता पार्टी 16, शिवसेना 15, 19ला सुद्धा थोडंफार असंच होतं. पुन्हा आता 2024ला भाजपा नंबर 1 आहे, ठाकरेंची शिवसेना नंबर 2 आणि शिंदे नंबर 3 आहे. हे सर्व जर आपण लक्षात घेतलं तर मुंबईबद्दलचा देवेंद्र फडणवीसांचा आत्मविश्वास जो आहे तो अगदीच पोकळ म्हणता येणार नाही. म्हणजे आपल्याकडे निवडणुकीला एखादा अपक्ष ज्याला घरातली त्याची स्वतःची बायको सुद्धा मत देईल याची खात्री नसते, घरातल्यांचे विरोध असतो त्याने लढण्याला, तो अपक्ष सुद्धा विजयाचा दावा करतो, हा भाग वेगळा आहे. परंतु देवेंद्र फडणवीसांचा दावा हा त्यांनी जी तयारी केलेली आहे विकासाची जी कामं ते खूपच जलद गतीनं, तुम्ही गेले काही दिवस आठवा, आता सुद्धा पंतप्रधान मोदी येणार आहेत. एक नवी मुंबईच्या दिबा पाटील विमानतळाचं उद्घाटन, अर्थात त्याला अजून नाव दिलं नाहीये दिबा पाटलांचं अधिकृत, त्या विमानतळाचं उद्घाटन आणि दुसरं मुंबईतल्या मेट्रो 3चा शेवटचा टप्पा. आता एकीकडे सातत्यानं मुंबईकरांच्या, नवी मुंबईकरांच्या, इतर महापालिकांमधल्या मतदारांच्या मनावर हे बिंबवणं की विकास आम्हीच करतोय, त्याच्या विरोध म्हणजे लक्षात घ्या कोस्टल रोडचा मगाशी होता. उद्धव ठाकरेंनी आतापर्यंत, काल ते बोललेत, आजपासूनच बाहेर आलं पाहिजे होतं, पहा कोस्टल रोडचा एवढा निधी मी दिलाय, महापालिकेच्या पैशातून आहे, राज्य सरकारच्या नाही. कुठं ऐकलं का तुम्ही? मेट्रो त्यांचं म्हणणं आहे यांनी लटकवली, त्यांचं म्हणणं आहे, ते जाहीररित्या पण बोललेत की आरेचं आम्ही रद्द केलं, कांजूरमार्गची जमीन मागितली, ते बोलले देणार नाही, तुमची जमीनच नाही. फडणवीस शिंदेच्या सत्ता काळात देण्यात आली केंद्र सरकारकडून. त्यामुळे मेट्रो लटकवली कोणी? आम्ही नाही तर केंद्रानं, म्हणजे भाजपानं. असं तरी कधी महाविकास आघाडीचे नेते बोलतात आहे का? लोकांपर्यंत जातात आहे का प्रभावीरित्या? सर्वात महत्वाचं, मुंबईला पालघर आणि ठाणे जिल्हा पाणी पुरवतो, त्यांचं ओरखते मुंबई पाणी खरं तर त्या ग्रामीण भागातल्या लोकांचं. त्या मुंबईत मनोरी बेटाजवळ खाऱ्या पाण्याचा गोड पाणी करण्याचा प्रकल्प काही वर्षांपूर्वी ठरला. शिंदेच्या काळात तो स्थगित झाला. आता मी परवा परत वाचलं की त्याच्या निविदा निघाल्या, आल्यात पण वाटते बहुतेक. आता हे मुद्दे आहेत ना विरोधकांकडे की विकास तुम्ही श्रेय घेता तोच विकास नाहीये, आम्ही जे करत होतो त्यात तुम्ही जे अडथळे आणले, विकासाचे विरोधक तुम्ही सुद्धा. अशा प्रकारचं काही दिसतं का? तशा प्रकारची भाजपा विरोधकांची काहीही तयारी आत्ता पावे तो मला दिसत नाही. त्यामुळे निवडणुका लढताना, लोकांसमोर जाताना भारतीय जनता पार्टीची कॉपी करा नाही सांगत आहे मी, मात्र किमान तयारीनिशी उतरावं लागेल. पुन्हा मतदारांना घरापासून मतदान केंद्रापर्यंत नेणारी यंत्रणा सक्षम ठेवावी लागेल. नाहीतर पुन्हा एकदा निकालानंतर भाजपा जिंको किंवा मविया जिंको, महायुती जिंको किंवा मविया जिंको, नंतर जे होतं तो फक्त पोस्टमॉर्टम असतं, त्याला काही अर्थ नसतो. मग त्यात फक्त एक आनंद मिळतो की आम्ही यांना उघडं पाडलं, कारण जाणून घेतलं. परंतु हातचं गेलेलं असतं ते गेलेलं असतं आणि लोकशाहीत निवडणुकीतील विजय किंवा पराजय हेच महत्वाचे असतात. लोकांचं कौल तिकडेच कळत असतो, कोणत्या मार्गाने आलाय, त्याची चिकित्सा, त्याचं विश्लेषण, त्याचं पोस्टमॉर्टम हे नंतर होत असतं. आधी मात्र 4 जून ही तारीख महत्वाची ठरते, महायुतीला दणका देणारी आणि महाआघाडीला विजय देणारी, आणि 23 नोव्हेंबर हीच तारीख महत्वाची ठरते, जिंकलेल्या महाआघाडीला गर्तेत लोटणारी आणि हरलेल्या महायुतीला शिखरावर पोहोचवणारी. त्यामुळे काय कोणत्या पद्धतीनं याकडे भाजपा विरोधक सुद्धा पाहतात आहे, यावर सुद्धा त्यांचं लढणं नेमकं किती गंभीरतेनं आणि त्यातून नेमकं लढण्यात कशी रंगत येईल
आणि त्यातून निकालाचा कल कसा असेल ते आपल्याला सांगता येईल. तर माझा शेवटचा प्रश्न असा आहे की हे सगळं आपण राजकीय पटलावर हळूहळू बुद्धिबळाच्या पटलावर चाली खेळल्या जातील हे मात्र नक्की आहे. पण या निवडणुकीची एक खासियत मला अशी वाटतेय की दरवेळी कोणतरी सत्ताधारी असतो आणि कोणतरी विरोधक असतो. गेले 2 ते 3 वर्ष मूळतः महाराष्ट्रातल्या सगळ्याच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न झाल्यामुळं नेमका सत्ताधारी कोण आहे आणि विरोधक कोण आहे ह्याचीच मतदार म्हणून गोंधळ असल्याचं तुम्हाला दिसतंय का? प्रत्येकाला विरोधक म्हणून आम्ही हे केलं आणि आम्ही हे नाही केलं किंवा आम्ही करून दाखवलं किंवा आम्ही हे हे केलं हे सांगण्याचं किंवा न सांगण्याचं किंवा ह्यांनी हे केलं नाही अशी एक वेगळी स्पेस तयार झाली का? नेमकं प्रो इन्कम्बन्सी अँटी इन्कम्बन्सी कोणाविरुद्ध आहे कोणाविरुद्ध नाहीये हा प्रश्न मला क्युरिओसिटी म्हणून पडला. याबद्दलचं तुमचं विश्लेषण ऐकायला आवडेल. प्रथमेश, असं आहे ना यातलं की यात मतदारांचा दोष आहे थोडा, की मतदार आपल्याशी बोलताना किंवा तुमच्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये सुद्धा येईल की अरे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर घ्या, कामगारांच्या प्रश्नावर घ्या, वगैरे वगैरे खूप प्रतिक्रिया येतात. तुम्ही तसे व्हिडिओ करा. राजकारणाच्या मसालेदार विषयावरच्या चर्चेला मिळणारा प्रतिसाद आणि तो वेगळा असतो. जे प्रेक्षकांच्या बाबतीत तेच मतदारांच्या बाबतीत आहे. आता आपल्याला सांग, मतदान केंद्रावर गेल्यानंतर त्या ईव्हीएम कडे जेव्हा बोट जातं तेव्हा त्यांच्या मेंदूत मनाचा कौल घेतला जात नाही की किंवा मनाचंच करून मनमानी वेगळीच केली जाते. मग विचारापेक्षा विखारांना महत्व येतं. मग धार्मिक ध्रुवीकरण महत्वाचं ठरतं, जातीचा मुद्दा महत्वाचा ठरतो, इतर कोणीतरी आपला गट त्याचा गट ते सर्व महत्वाचं ठरतं. विकासाचं व्हिजन राहतं बाजूला आणि विखाराचं राजकारण जास्त प्रभावी ठरतं. असं म्हटलं तर वावगं ठरू नये. 99ला शिवसेना भाजपा युती सत्तेत होती. 95 ते 99 त्यांनी एक्सप्रेस हायवे मुंबई पुणे बांधला. दशकानुदशकांचा प्रश्न सोडवला. मात्र तिलाच मतदारांनी घरी पाठवले. एक्सप्रेस मुंबईतला पूर्व द्रुतगती मार्ग आहे ना, ईस्टर्न एक्सप्रेस वे, काँग्रेसच्या काळात. पुन्हा इकडचा सांताक्रूज चेंबूर लिंक रोड काँग्रेसच्या काळात. मात्र त्याच्याच पुढच्या निवडणुकीत काँग्रेसला लोकांनी घरी पाठवलं. ते अजूनही पुन्हा येऊ देत नाही. 19चा प्रयोग सोडा तो मवियाचा, तो एक वेगळा 2.5 वर्षाचा चमत्कार होता. हे घडतं आपल्याकडे. त्यामुळे तुम्ही जो प्रश्न विचारलात ना, मला वाटतं संभ्रम काय हो लोकांच्या डोक्यात. लोकांना एवढं माहिती आहे, एवढे पॉलिटिकली अवेअर आहेत ते, की सध्या सत्तेत कोण नाही. आपल्याला नगरसेवकाकडे गेलं की तो काम करतो, पण सांगतो बाबा मी आता नगरसेवक नाही तरी तुझं काम करतो, मला नगरसेवक बनव पुन्हा. प्रशासकांची म्हणजे मंत्रालयाची सत्ता सुरू आहे हे त्यांनाही कळतं, कारण भारतीय जनता पार्टी, शिंदेची शिवसेना, इतर नेते तशा प्रकारचं घोषणा करताना दिसतात. मात्र वसई विरार जिथं पालिका आयुक्त पकडले गेले, रंगेहात पकडले गेले, ईडीची कारवाई सुरू झाली, त्यांचे सहकारी पकडले गेले रेड्डी नावाचे, तिकडच्या मतदारांकडून त्याचा काही निषेध झाल्याचं तुम्हाला दिसलं का? पर स्क्वेअर फूट भ्रष्टाचाराचे रेट होते आत्ताच तिकडेच. तिकडे त्या नालासोपारा वसई विरार भागामध्ये पाऊस पडला ना, एक एक आठवडा पाणी तुंबून असतं. कमरेत एवढ्या पाण्यातून तुमच्या माझ्यासारखे मध्यमवर्गीय वाट काढतात. कुठं अभिव्यक्त होतात? हे सर्व निवडणुकीला विसरून जातात. आता कोणीतरी बोलेल की नाही, विधानसभेला त्यांनी ठाकूरांचं तिकडची सत्ता संपवली. ते वसई विरारमध्ये घडलं. त्याच्या मागे मराठी अमराठी उत्तर भारतीय विशेषतः वेगळी समीकरणं पण आहेत. त्याच्यावर कधीतरी बोलू, आताचा तो विषय नाही. मात्र या नागरी प्रश्नांवर लोक अभिव्यक्त होत नाहीत. अनेक ठिकाणी रस्त्यांना खड्डे, शिव्या, फेसबुक, ट्विटर पोस्ट, इंस्टावर रील. मात्र त्या पलीकडे जात खड्ड्यात गाडी जाते किंवा खड्ड्यात आपला पाय मुरगळतो, त्या कचकन जी ओठावर आलेली शिवी असते ती ईव्हीएमचं बटन दाबताना मात्र मनातून विसरवली कशी जाते हा प्रश्न आहे. कचऱ्याचे डोंगर तुम्ही महाराष्ट्रात कुठेही जा, सध्या सगळीकडे. खरं सांगतो, नगरसेवक नसताना काय घडतं त्याच्यातला सर्वात वाईट भाग सध्या दिसतो, की प्रशासक कसं दुर्लक्ष करतात, अधिकारी वर्ग कसा दुर्लक्ष करतो लोकांकडे, सामान्यांकडे. परंतु मतदान यंत्राच्या माध्यमातून ते बटन दाबताना जर डोकं, मन आणि मेंदू एकत्र करून जर मतदार निर्णय घेत नसतील तर काय करायचं? नागरी समस्या हा जर प्रचाराचा मुद्दा झाला, विकास हा जर अजेंडा ठरला, तर लोकांना पाहिजे तसं लोकशाहीचं राज्य आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दिसेल. मात्र इथं सुद्धा जेव्हा रस्ते मोहम्मद अली रोड किंवा इतर काही धार्मिक ध्रुवीकरण जातीच्या आधारावर, आता तर काय म्हणजे मराठा विरुद्ध ओबीसी,
बंजारा विरुद्ध आदिवासी, धनगर विरुद्ध आदिवासी, पुन्हा बंजारा विरुद्ध वंजारी. म्हणजे तुम्ही एक समाज घटकांचा पाहाल तर तुम्हाला सगळीकडे जाती जातींमध्ये संघर्ष पेटवण्याचं राजकारण दिसतंय. मात्र का कुणा ठाऊक भीती हीच वाटते की ते सुद्धा जिल्हा परिषदांमध्ये, नगर परिषदांमध्ये ते राजकारण सुद्धा प्रभावी ठरेल आणि महत्वाचे विषय कचऱ्याच्या आधीच साचलेल्या ढिगात किंवा रस्त्यावरच्या खड्ड्यात टाकले जातील, असंच सध्या तरी दिसतंय. ही समस्या आपण आपल्या हातून ओढवून घेतलेली आहे. त्यासाठी तरी राजकारण्यांना दोष द्यायला नको असं वाटतं. तर खूप खूप धन्यवाद. राजकारणाच्या या पटलावर नागरी समस्यांचा हा अजेंडा असला पाहिजे असं आपल्याला वाटणं हे स्वाभाविक आहे, पण ध्रुवीकरण होताना देखील आपण पाहतोय, ज्याचा तुम्ही आता उल्लेख केलात. खूप खूप धन्यवाद. तुम्ही वेळात वेळ काढून या मुंबईच्या राडा जो सुरू होणार आहे किंवा होऊ घातलाय याच्याबद्दलचं विश्लेषण केलं. यामध्ये भाजप हा मोठा प्लेयर असणार आहे, पण बाकी प्लेयर्स कसे तयार होत आहेत किंवा त्यांची तयारी कुठपर्यंत झाली आहे किंवा होऊ घातली आहे याच्याबद्दल पण तुम्ही विश्लेषण केलं. कालच्या या विजयी संकल्प मेळाव्याबद्दल डिटेल आपल्याला चर्चा करता आली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुर्तास तरी इथंच थांबू आणि पुन्हा आता 2 तारखेला दसरा मेळावा आहे. त्या मेळाव्यात काय होतंय आणि त्या मेळाव्यानंतर कसं पटावर गोष्टी उलगडल्या जात आहेत हे बघणं पण इंटरेस्टिंग असणार आहे. तुर्तास तरी आपण इथंच थांबू. सर, धन्यवाद.